मित्रमैत्रिणींनो नमस्कार। कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांच्या परंपरा जपणारी, सामाजिक न्यायाची मशाल पेटवणारी नगरीत अविरतपणे गेली अनेक वर्षे कार्य करणारे मावळा फाउंडेशन ग्रुप हा जिद्दीचा, परिवर्तनवादी विचारांचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक अभ्यासू व कृतिशील ग्रुप। हा मावळा ग्रुप केवळ नावापुरता नाही, तो विचारांचा मावळा आहे। अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी, चळवळींना बळ देणारा आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारा हा समूह आहे। सामाजिक प्रश्न असो, शैक्षणिक चळवळ असो किंवा संविधानिक मूल्याची जपणूक, या प्रत्येक क्षेत्रात हा ग्रुप सक्रियपणे उभा राहतो। मावळा जीवन गौरव पुरस्कार हा त्यांच्यासाठी फक्त सन्मान नाही, तर परिवर्तनासाठी झटणाऱ्या व्यक्तींना दिलेला कृतज्ञतेचा मानाचा मुजरा आहे। जे विचारांनी लढतात, शब्दांनी परिवर्तन घडवतात आणि जनजागृतीची मशाल पेटवतात, अशा व्यक्तींना हा पुरस्कार देऊन मावळा ग्रुप त्यांचा गौरव करतो आणि समाजासमोर एक आदर्श उभा करतो। कोल्हापूरची जी भूमी आहे ती राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित केला याच भूमीत। त्याच पुरोगामी परंपरेचा वारसा शब्दातून, विचारातून आणि डिजिटल विश्वातून पुढे नेणारे पत्रकार रवींद्र पोखरकर, ज्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलचं नाव आहे अभिव्यक्ती। या त्यांच्या स्वतःच्या चॅनेलवरून त्याने केवळ इतरत्र बातम्या दिल्या नाहीत, तर अनेक विचारांची हिंमत दिली, विचार करण्याची दिशा दिली आणि परिवर्तनवादाचा आवाज बुलंद केला। म्हणूनच 19 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीत त्यांना मावळा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही, तर त्या विचारांचा आहे, जे अन्यायाला न घाबरता सत्याची मशाल पेटवत राहतात। जे शिवाजी महाराजांचे मावळे होते, तेच अशा पुरोगामी विचारांना पुढे नेणारे होते आणि हाच विचार आपले ज्यांना हा सन्मान मिळाला, माननीय रवींद्र पोखरकर सर, हे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून हा विचार पुढे नेत आहेत आणि खऱ्या अर्थानं ते शिवाजीचे मावळे आहेत। त्यावेळी त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं, नेमकं काय सांगितलं कोल्हापूरविषयी, ते आपण जाणून घेऊया। म्हणजे तुम्हाला सांगतो, मागच्या काही काळामध्ये जे काही देशभर चाललंय, जे काही राज्यभर चाललंय, निरंजन सरांनी कदाचित ऐकलं असेल माझं, की एक उदासीनता दाटून आली होती मनामध्ये, की का काही कुठे काही सकारात्मक दिसत नाही, का काही सकारात्मक कुठे काही होताना दिसत नाही। आज इथे येऊन ती निराशा, ती उदासीनता बऱ्याच अंशी दूर झाली। अशा प्रकारची मावळा फाउंडेशन आपल्या राज्यात, महाराष्ट्रात जागोजागी स्थापन व्हायला पाहिजेत आणि हा विचार पुढे नेण्यासाठी अभिव्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा यापुढच्या काळामध्ये मी काही काम करेल। कारण म्हणजे या ठिकाणी पुढचा नाट्यप्रयोग पाहण्याची सगळ्यांना उत्कंठ आहे, परंतु इतका मोठा सन्मान केला मला कळत नाही। मी पुणे जिल्ह्यातला माणूस, राहतो ठाण्याला, आणि कोल्हापूरच्या सारख्या ठिकाणी मला हा अतिशय प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार दिला गेला। हे काय ऋणानुबंध आहेत कोल्हापूरशी आणि कोल्हापूरवासियांशी, मला खरंच मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। 2 वर्षांपूर्वी असाच एकदा ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांचा फोन आला की राजर्षी शाहू स्मृती व्याख्यानमाला आहे आणि तिथे निरंजन टकले बोलणार आहेत, दुसऱ्या दिवशी तुम्हाला बोलायचं आहे। तोपर्यंत मी प्रामाणिकपणे सांगतो, मी तेव्हाही बोललो होतो की यूट्यूबवरती 10-15 मिनिटं एखाद्या विषयाची मांडणी करणं हा हे वेगळं काम आहे। अशा प्रकारे श्रोत्यांसमोर, अभ्यासू लोकांसमोर एखाद्या विषयाची तासभर मांडणी करणं, यासाठी जो आवाका लागतो, त्यासाठी जे शब्द भांडार लागतं, त्यासाठी जो अभ्यास लागतो, तो माझा नाही असं मी त्यांना त्यावेळेला सांगितलं आणि त्यामुळे मला जमणार नाही असं सांगितलं। पण ते म्हटले की तुम्ही या। वसंतराव होते, आपले नाना मुळीक होते, इंद्रजित सावंत सर होते, ते म्हटले तुम्ही या, काही काळजी करू नका, कोल्हापूरवासी आहेत आमचे, कोणाची भंबेरी उडवायची आणि कोणाला सांभाळून घ्यायचं ते आमच्या कोल्हापूरवासियांना कळतं, तुम्ही या, तुमचे विचार मांडा। त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी आलो आणि तो विषय होता, इंद्रजित सावंत सर म्हटले की तुमच्या आवडीचा विषय आहे। अनंत काणेरेला त्याचा गैरसमज करून देऊन कलेक्टर जो नाशिकचा 1910 साली त्याची हत्या, जॅक्सनची हत्या घडवून आणली, तो जॅक्सन आणि आपले कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्यातले स्नेहसंबंध, या विषयाची मांडणी करायची होती आणि त्या विषयावरती माझा अभ्यास होता मोठा। मी आलो
आणि त्या नाविन्यपूर्ण विषय तो मांडताना लोकांनाही आवडला, उपस्थितांना आवडला. आणि एक आत्मविश्वास त्यामुळे माझ्यामध्ये निर्माण झाला की यूट्यूबच्या बाहेर लोकांमध्ये सुद्धा आपण एखाद्या विषयाची चांगल्या प्रकारे मांडणी करू शकतो. हे कोल्हापूरवासियांचंच मोठं ऋणच आहे माझ्यावरती, की त्यामुळे पुढच्या काळामध्ये मला काही ठिकाणी जाऊन फुले शाहू आंबेडकरांचे विचार मांडता आले. आताही तसंच झालं. काही दिवसांपूर्वी विजयदादा पाटलांचा फोन आला. म्हटले शिवजयंतीला तुमचं काय नियोजन आहे? म्हटलं मला असं वाटलं की शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांचा कार्यक्रम असतो, तिथे काही 2 शब्द आपल्याला बोलायचे असेल. परंतु ते म्हटले तसं नाही, मावळा जीवन गौरव पुरस्कारासाठी आम्ही तुमची निवड करायचं आमचं चालू आहे. आणि त्यांनी मग नंतर सांगितलं की ज्ञान तपस्वी आह साळुंखे, डॉक्टर जयसिंगराव पवार, आता नुकतेच दिवंगत झालेले आपले थोर समाजसेवक बाबा आढाव, अशांना आम्ही हा मावळा जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. ते सगळं ऐकल्यावरती मी प्रचंड म्हणजे त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी येऊ शकत नाही. ही इतकी थोर माणसं आहेत, बाबा आढाव असो, जयसिंगराव पवार असो किंवा आह साळुंखे तात्याराव असोत आपले, की त्यांच्या पायाजवळ बसण्याची पात्रता निर्माण व्हावी यासाठी मी प्रयत्न करतो गेली अनेक वर्ष. ते अजून मला साध्य झालेलं नाही आहे. आणि तुम्ही त्यांच्या रांगेमध्ये मला कुठे नेऊन बसवताय. ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले इथे आहेत. खरं म्हणजे मी त्यांच्या विचारांचा अनुयायी आहे, त्यांच्याकडनं मी खूप शिकतोय. या लोकांचा योग्य सन्मान इथे झालेला आहे. परंतु ते ऐकेना त्यांनी मंडळाचे अध्यक्ष फाउंडेशनचे उमेश पवार यांच्याकडे फोन दिला. त्यांनी आग्रह केला आणि मग इथे येण्याशिवाय माझ्या पुढे पर्याय राहिला नाही. परंतु माझी ही प्रामाणिक भावना आहे, आत्ता या क्षणी सुद्धा हा पुरस्कार मला दिलेला असला तरी तात्याराव साळुंखे किंवा जयसिंगराव पवार किंवा बाबा आढाव, निरंजन टकले अशा व्यक्तींचा किंवा आणखीन समाजसेवकांचा त्यापूर्वी तुम्ही दोघांचा या पुरस्काराने गौरव केलेला आहे. अशा माणसांचा या सत्कार करून या पुरस्काराची उंची वाढली, मावळा जीवन गौरव पुरस्काराची. परंतु मला हा पुरस्कार देऊन तुम्ही लोकांनी माझी उंची वाढवलेली आहे अशी माझी प्रामाणिक भावना आहे. माझा आजवरच्या आयुष्यातला हा मोठा सन्मान तुम्ही कोल्हापूरवासियांनी केलेला आहे, मावळा फाउंडेशननी केलेला आहे. आणि हे ऋण कायम माझ्या मनात राहील. मला असं वाटतं की माझी निवड करण्यामागे म्हणजे आता यूट्यूबवरती आपली मराठीत खूप मुलं मुली काम करतायत, चांगलं काम करतायत. परंतु मी ठाम भूमिका घेतो. हे मावळा फाउंडेशनला कदाचित आवडलं असावं आणि का घेऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगायचा आणि मिळमिळीत भूमिका घ्यायची, हे अजिबात योग्य नाही अशी माझी ठाम भूमिका आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशा प्रकारची भूमिका मी मांडतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जयसिंगराव पवार असतील, तात्याराव असतील, इंद्रजित सावंत असतील, माम देशमुख असतील, त्याच्यानंतर ज्ञानेश बाळाराव असतील, अनेक आपले जे मागच्या 30-40 वर्षांच्या काळामध्ये आपल्या लोकांनी इतिहासाचं संशोधन करून जे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजावून सांगितलेले आहेत, जे संभाजी महाराज आपल्याला समजावून सांगितलेले आहेत, आम्हाला दुसऱ्या कुठल्या भोरट्या भामट्यांकडनं आमचे महाराज समजून घेण्याची आता गरज काय? या लोकांना ठामपणे उत्तर देण्यासाठी भरपूर मोठी सामग्री आता आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीनं इतिहासाचा विपर्यास करून आपल्या महाराजांविषयी चुकीच्या गोष्टी पसरवणाऱ्यांना त्यांच्यासमोर ठामपणे उभं राहणं आणि त्यांची सगळी भूमिका खोडून काढणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आणि ते मी करत राहतो असं मला वाटतं. याच सगळ्या मान्यवरांमुळं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सगळ्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या स्वतःच्या धर्माचा अभिमान होता, रास्त अभिमान होता, परंतु इतर धर्माचा ते द्वेष करत नव्हते. इथपासून तर पुढच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या इतिहासाने आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत, संदर्भ आणि पुराव्यानिशी ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण ती सगळ्यांनी भूमिका घेऊन पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. माझ्यावरती मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रभर ते प्रकरण गाजलं. एक गुन्हा दाखल झाला मोठा, धार्मिक भावना दुखावल्याचा. हल्ली तो एक मोठा रोग झालेला आहे. कोणाच्या धार्मिक भावना कधी दुखतील आणि कशामुळे दुखतील काही सांगता येत नाही. परंतु त्याही वेळेला माझी ती भूमिका होती. आज या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की कीर्तनकार जे असतात, जे हबब महाराज असतात सगळे, त्यांना स्वतःची राजकीय भूमिका असायला काहीच हरकत नाही कोणाची. त्यांना राजकीय भूमिका असावी, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु ते त्यांनी राजकीय व्यासपीठावर जाऊन व्यक्त केलं पाहिजे त्यांची भूमिका. कीर्तनाचा, प्रवचनाचा वापर तुम्ही राजकीय भूमिका मांडण्यासाठी करू नका, लोकांना भ्रमित करू नका, हे माझं सांगणं होतं. त्याचा त्यांना राग आला. ते करताना तुकाराम महाराजांनी शब्द स्वतः वापरले होते अशा प्रकारच्या बाजारू कीर्तनकारांसाठी, भाड खाऊ वगैरे, ते शब्द मी वापर केले होते. त्याचा त्यांना राग आला. ते कोर्टात गेले.
ते आता ते प्रकरण कोर्टात चालू आहे. जेव्हा कधी सुनावणी सुरू होईल त्यावेळेला बघू. निरंजन टंकले सारखे अनेक सगळे सहकारी आणि स्नेही सगळे साथीला आहेत. वकिलांची मोठी फौज स्वयंस्फूर्तीने उभी राहिलेली आहे. त्यामुळे तिथे कोर्टात काय होईल ते बघू. मागे सुद्धा म्हणजे ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मग हे उल्लेख का घेतो, कारण मी स्वतः वारकरी पंथातून आलेलो आहे. माझे आई वडील माळकरी, माझे वडील कधी आळंदी पंढरपूरची वारी चुकवत नव्हती. त्यामुळे ज्ञानोबा आणि तुकोबांपेक्षा मनुश्रेष्ठ बोलणारे ते सांगलीचे गुरुजी जेव्हा वारीमध्ये सहभागी व्हायला येतात तेव्हा मी तो प्रश्न उपस्थित केला होता की जर ज्ञानोबा तुकोबांपेक्षा तुम्हाला मनूश्रेष्ठ वाटतो तर मनूच्या पालख्या व्हा, मनूची कुठेतरी वारी काढा. तुम्ही आमच्या ज्ञानोबा तुकोबांच्या वारीमध्ये कशासाठी सहभागी व्हायला येता. आणि त्याच्यावर फोटो त्यांचे ते चिले चपाटे जे स्वतःला धारकरी म्हणून घेतात, त्यांनी खूप शिवीगाळ केली, टॉर्चर केलं. तुझी आई व्यभिचारी असेल, तुला 4-5 बाप असतील, त्यांची ती बोलण्याची पद्धत असते. गुरुजींचे तसे संस्कार आहेत त्यांच्यावरती. त्यांना वाटलं मी घाबरून जाईल, परंतु घाबरणं आमच्या कोणाच्या रक्तात नाही. त्यांना काही काळानंतर ते आता शांत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव सांगतो, पुरोगामी विचार सांगतो, फुले शाहू आंबेडकरांचं नाव सांगतो, आता ते नादाला लागायला सुद्धा घाबरतात. ही अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे. म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये देशाची जी काय परिस्थिती होती, मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे अतिशय म्हणजे आता आपण सगळेच जण बघतो की संसदेमध्ये जेव्हा आता काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा चालू होती. ज्या पद्धतीने राहुल गांधींची मुस्कटदाबी केली गेली, देशाचा विरोधी पक्ष नेता आहे, तुमचे पक्षीय मतभेद काही असो, मनोज नरवणेंच्या पुस्तकावरनं जे काही सगळं लपवाछपी सुरू झाली, त्या एप्स्टीन फाईल्सवरनं जे काही येते सगळं समोर ते धक्कादायक आहे. अमेरिकेचा जो करार झाला ते आजच्याही वर्तमानपत्रांमध्ये लेख आहे की कशा प्रकारे आपला शेतकरी देशोधडीला लागणार आहे त्यातून. आणि हे सगळं होत असताना कुठूनही उठाव होत नाही. या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत अशातला भाग नाही. आमच्यासारखे अनेक युट्यूबवर या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात, तरीही लोकांमध्ये अस्वस्थता कशी दाटून येत नाही, लोक पेटून कशी उठत नाही असा प्रश्न होता. काही दिवसांपूर्वी आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल, नेवासा तालुक्यामध्ये सौंदाळे नावाचं गाव आहे. त्या गावाने जातमुक्तीचा ठराव केला. मी त्या गावामध्ये होतो परवा 3 दिवसांपूर्वी. त्या सरपंचाची मुलाखत केली आणि त्यावेळेला त्या सरपंचांच्या वडिलांची थोडंसं बोलणं झालं. मला वाटलं की सरपंचांच्या अगोदर त्यांच्या वडिलांची मुलाखत केली पाहिजे आणि मग त्यांच्या वडिलांची मुलाखत केली. अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही जरूर पहा. त्यावेळेला त्यांना मी हा प्रश्न विचारला, स्वातंत्र्य संग्रामापासून काम करणारा माणूस आज तो 81 वर्षाचा आहे आणि मी म्हटलं कसं वाटतं तुम्हाला, उदासीनता येत नाही का, निराशा येत नाही का? ते म्हटले आमच्यात अजिबात निराशा येत नाही, अजिबात नैराश्य आम्हाला ग्रासत नाही. कारण ज्याप्रमाणे एखादी स्प्रिंग दाबण्याचा प्रयत्न जितका जोरात केला जातो तितक्या जोरात ती उफाळून येते वरती, उडते वरती, आणि तशा प्रकारे लोकांच्या अंतर्मनामध्ये ज्वालामुखी कतकतोय, त्याचा स्फोट आज ना उद्या होईल. 81 वर्षाचा एक माणूस अशा प्रकारे जर उमेद घेऊन जगत असेल आणि आपल्याला उमेद देत असेल, प्रेरणा देत असेल, तर मग आपण निश्चितपणे निराश होण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटतं. आणि तोच विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. मी खरोखर म्हणजे अत्यंत खूप प्रभावित झालो मावळा फाउंडेशनच्या कामानं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडनं, विजयदादांकडनं. मी मावळा फाउंडेशनचे सगळे सहकारी, मावळा फाउंडेशनच्या कामाची सगळी या अगोदरचा सगळा अहवाल सविस्तरपणे जाणून घेतला आणि प्रचंड अभिमान मला तुमचा सगळ्यांचा वाटलेला आहे. यापुढे महाराष्ट्रात जिथे कुठे जाईल तिथे मावळा फाउंडेशनविषयी सांगणं आणि तिथल्या लोकांमध्ये, तिथल्या तरुणांमध्ये याविषयीची प्रेरणा देणं, त्यांना जागृत करणं हे माझं काम राहील. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचा, मावळा फाउंडेशनचा आणि तमाम कोल्हापूरवासियांचा, व्यासपीठावरती सगळे मंचावरती मान्यवर आहेत, सगळ्यांचा उल्लेख मी आता इथे करत नाही, वेळ खूप झालेला आहे. मी अत्यंत तुमच्या सगळ्यांचे ऋण मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापूरमध्ये जे असं वातावरण आहे की त्यांना ऊर्जा मिळालेली आहे आणि अनेक असेच मावळा ग्रुप प्रत्येक गावागावात व्हावेत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि खरंच हा खूप मोठा आणि मोलाचा संदेश त्यांनी या निमित्तानं दिलेला आहे. थांबते. थँक्यू.